एक अशी नदी जिचा उल्लेख आपल्या वेदांमध्ये नदीत्मा म्हणजेच नद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ असा केला आहे, जिच्या काठावर बसून ऋषीमुनींनी जगाला ज्ञान दिले. अचानक ही महान नदी इतिहासाच्या पानातून गायब झाली. गेली 2 शतके ब्रिटिश आणि मार्क्सवादी इतिहासकारांनी तिला फक्त एक काल्पनिक कथा म्हटले, पण आधुनिक विज्ञानाने, उपग्रहांनी आणि भूगर्भ शास्त्रज्ञांनी आता ती शोधून काढली आहे. हे ऐकून तुमचे डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत. आजच्या विशेष भागात आपण उलगडणार आहोत सरस्वती नदीचे रहस्य. ती कुठे गेली, ती खरंच होती का, आणि विज्ञानाने तिचे अस्तित्व कसे सिद्ध केले, मला जाणून घेऊया सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भारतीय संस्कृतीत सरस्वती ही केवळ नदी नाही, तर ती ज्ञानाची देवता आहे. ऋग्वेदात सरस्वतीचा उल्लेख तब्बल 70 पेक्षा जास्त वेळा आला आहे. तिथे तिचे वर्णन अशा नदीसारखे केले आहे जी पर्वतापासून समुद्रापर्यंत अखंड वाहते. ऋग्वेदाच्या नादी स्तुती सूक्तानुसार ही नदी यमुना आणि सतलज यांच्या दरम्यान वाहत होती. महाभारतात सुद्धा या नदीचे अनेक संदर्भ आहेत. जेव्हा पांडव वनवासात होते किंवा जेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि बलरामांचा काळ होता, तेव्हा सरस्वती लुप्त होऊ लागल्याचे उल्लेख आढळतात. बलरामांच्या तीर्थयात्रेत विंशन नावाच्या ठिकाणाचा उल्लेख येतो, जिथे सरस्वती वाळवंटात अदृश्य झाली होती. पण प्रश्न असा होता की या कथांना आधार आहे तरी काय? 19व्या शतकात जेव्हा ब्रिटिश इतिहासकार भारताचा अभ्यास करत होते, तेव्हा त्यांनी सरस्वतीला एक काल्पनिक किंवा पौराणिक नदी म्हणून हिणवले. त्यांचे म्हणणे होते की आर्यनांनी ही नदी फक्त आपल्या कल्पनेत निर्माण केली. मार्क्सवादी इतिहासकारांनीही याच विचाराला पुढे नेले. त्यांच्या मते सिंधू संस्कृती ही केवळ सिंधू नदीच्या काठी बसली होती. पण मित्रांनो, 1970 नंतर चित्र बदलू लागले. 1874 मध्ये झुऑलॉजी सर्व्हे ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टने सर्वांचे लक्ष वेधले, ज्याचे शीर्षक होते थारच्या वाळवंटातील एक लुप्त झालेली नदी. खरा चमत्कार घडला जेव्हा भारताच्या अवकाश संशोधन संस्थेने म्हणजेच इस्रोने अंतराळातून राजस्थान आणि हरियाणाच्या जमिनीचे फोटो काढले. याला विज्ञानात पेलिओजनल म्हणतात. पेलिओजनल म्हणजे नदीचा तो मृत मार्ग जो जमिनीच्या हजारो फूट खाली गाडला गेला आहे. इस्रोच्या सॅटेलाइट इमेजेसमध्ये स्पष्ट दिसले की हिमालयातून उगम पावणारी एक 4 ते 10 किलोमीटर रुंद नदी राजस्थानच्या थार वाळवंटातून वाहत जाऊन कच्छच्या रणात समुद्राला मिळत होती. एवढेच नाही, तर IIT बॉम्बे आणि कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या संशोधनात या मार्गावर ग्रे मिका नावाचे खनिज सापडले. हे खनिज फक्त हिमालयात आढळते. मग हे खनिज वाळवंटात आले कसे? याचे उत्तर एकच, इथे कधी काळी हिमालयातून आलेली मोठी नदी वाहत होती. आता सर्वात मोठा प्रश्न, एवढी प्रचंड नदी गायब कशी झाली? वैज्ञानिकांच्या मते त्याला कारणीभूत होता टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचाली. साधारण 4000 वर्षांपूर्वी हिमालयाच्या पायथ्याशी भूकंपामुळे जमिनीची पातळी बदलली. त्यामुळे सरस्वतीला पाणी पुरवणाऱ्या 2 मुख्य नद्या सतलज आणि यमुना यांनी आपले मार्ग बदलले. सतलज पश्चिमेकडे सिंधू नदीला मिळाली, तर यमुना पूर्वेकडे गंगेला मिळाली. सरस्वतीला पाण्याचा मुख्य स्रोत मिळणे बंद झाले आणि ते हळूहळू कोरडी पडू लागली. म्हणूनच आज तिला गुप्त नदी म्हटले जाते. मित्रांनो, आज सरस्वती नदी डोळ्यांना दिसत नसली तरी तिच्या अस्तित्वाचे पुरावे नाकारता येत नाहीत. आधुनिक विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की आपली सिंधू संस्कृती खरं तर सिंधू सरस्वती संस्कृती होती. सरस्वती केवळ एक कल्पना नव्हती, तर ती आपल्या गौरवशाली इतिहासाची जिवंत साक्ष होती. विज्ञानाने पुराव्यानिशी सिद्ध केलेल्या या वास्तवामुळे आता जगाच्या भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. तुम्हाला काय वाटते, सरस्वती नदीचे पुनरुज्जीवन करणे शक्य आहे का? कमेंट्समध्ये तुमचे मत आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.